Good evening everyone. This is our second last day in Phuket and this is our last activity. आम्ही जाणार होतो आता फॅन्टसी या शोला. तिथलं मी तुम्हाला दाखवलं असतं बट मोबाईल आहे मोबाईल लॉकरमध्ये ठेवायला लागतात. सो दे डोंट अलाउ टू शूट अँड फोटो आणि शूटिंग तर नाही घेता येणार, पण बाहेरचं बघा जे काय असेल ते मी तुम्हाला दाखवेलच नक्की. आणि हे जे शर्ट आय डोंट नो तुम्हाला दिसत आहे की नाही, हत्तीचं प्रिंट आहे आणि थायलंड लिहिलेलं आहे. बट हे रात्री ग्लो होतो आणि आमचा शो पण इव्हिनिंगचाच आहे, म्हणून आम्ही ते वेअर केलं आहे. दोघांनी ट्रेनिंग केलं आहे. आम्ही हे इथनंच बाय केलं आहे, बट इट्स टोटली गुड. एक गोष्ट मला लोकांची खूप जास्त आवडली, म्हणजे ही लोकं इतकी जास्त पंक्च्युअल आहेत, खूप जास्त टाईम फॉलो करतात. अँड आय लाईक पंक्च्युअल, दोज हू आर पंक्च्युअल. तर खूप जास्त ते जे टाईम सांगणार बरोबर ते टायमिंगमध्येच येणार. आणि पण आपल्याला लेट वगैरे झालं तरी पण ते आपल्याला सांगणार की नाही लेट होतं आहे. इफ यू आर नॉट देअर ऑन टाईम देन दे विल लिव्ह. त्याच्यामुळे ते खूप जास्त ऑन टाईम असतात. सो ती गोष्ट खूप जास्त चांगली आहे. आणि हा मेन प्रॉब्लेम, या लोकांना इंग्लिश खूप कमी कळतं. म्हणजे आपण त्यांना काही सांगतो तर ते काहीतरी वेगळंच, म्हणजे कालच झालेलं. त्याने सांगितलं, आम्ही काल मँगो ज्यूस पीत होतो, तर याला मँगो ज्यूस हवा होता. तर त्याने सांगितलं की मला थोडंसं पाणी मिळेल का प्यायला. तर तिला ते कळलंच नाही, तर तिने दुसरीकडनं पाण्याची बॉटल विकत घेतली आणि पाण्याची बॉटल विकत घेऊन थोडंसं त्यातलं पाणी तिने त्या मँगो मिल्कशेकला वापरलं. म्हणजे या लोकांना कळतच, म्हणजे खूप. येस, हॅलो गाईज. तर फायनली आम्ही निघालो फॅन्टसी या शोसाठी. आमचा शो हा संध्याकाळचा होता. आय मीन संध्याकाळी पिकअप होता आणि त्यानंतर 8 वाजता आमचा शो असणार होता आणि 2 तास त्याआधी त्यांनीच पिकअप केलेला. बिकॉज तिथे खूप सारं फिरण्यासारखं होतं, खूप मोठा प्रिमायसेस होता. अँड फायनली आम्ही पोहोचलो फॅन्टसी या शोला. अँड जसं मी तुम्हाला म्हटलं, ही लोक खूप पंक्च्युअल आहेत टायमिंगच्या रिलेटेड. सो डॉट 5:30ला त्यांनी आमचं पिकअप केलेलं आणि अशा प्रकारे आम्ही पोहोचलो फॅन्टेसिया शोज साठी. अँड इथे मोबाईल आणि कॅमेराज अलाउड नाहीये हे त्यांनी आम्हाला कॅबमध्येच इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत आणि तिथे पण सगळीकडे बोर्ड्स लावलेले. तर खूप असा हा फॅन्टेसिया शो होता आणि आत खूप मोठा प्रिमायसेस होता. खूप मस्त मस्त डेकोर त्यांनी केलेलं आणि फुल असं गोल्डन गोल्डन थीम होती. खूप असं लक्झरियस वाटत होतं आणि फुल हा एलिफंटची थीम त्यांनी केलेली आणि डिनर पण इथंच इन्क्लूड होता आम्हाला त्या दिवशी. बाहेर पण असं खूप छान असे रंगीबिरंगी फिश होते. तिथे छोटासा असा टँक होता आणि खूप ब्युटिफुल अशी सिनरी होती. म्हणजे व्हिडिओत इतकं कॅप्चर आपण नाही करू शकत जेवढं आपण आपल्या डोळ्यांनी बघतो. ती डोळ्यांनी जे बघितलेलं असतं खरं ते खूप वेगळंच असतं. फॅन्टसी या शो हा फक्त शो नाही, तर हा पर्यटकांसाठी अविस्मरणीय एक अनुभव आहे. आणि या शो मध्ये थायलंडच्या पारंपरिक नृत्यकला, संगीत, लोकनथा आणि आधुनिक लाइटनिंग इफेक्ट्स आहे. या शो मध्ये भव्य असा स्टेज परफॉर्मन्स केले जातात. त्याच्यामध्ये भरपूर असे कलाकार सहभागी होतात. पारंपरिक त्यांचं नृत्य, हत्तींची भव्य मिरवणूक आणि आकर्षक प्राण्यांचं सादरीकरण केलं जातं. वेगवेगळे लाईट इफेक्ट्स आणि स्पेशल इफेक्ट्स देखील यामध्ये असतात. आणि 150 पेक्षा जास्त कलाकार किंवा 30 पेक्षा जास्त हत्तींचा यामध्ये सहभाग असतो. जगातील सगळ्यात मोठे बुफे रेस्टॉरंट आहे, जिथे 4,000 पेक्षा जास्त कॅपॅसिटी आहे आणि थाई आणि आंतरराष्ट्रीय पदार्थांचं पण भव्य मेजवानी असते. तुम्ही इंडियन, एशियन, व्हेज, नॉन व्हेज अप्रतिम वेगवेगळ्या डिशेस असतात. त्याचप्रमाणे सी फूड बुफे देखील असतो. यामध्ये शॉपिंग स्ट्रीट देखील आहेत, वेगवेगळे मनोरंजन किंवा हस्तकला, गेम्स, भरपूर ऑप्शन्स असतात. आणि पॅलेस ऑफ द एलिफंट थिएटर, तिथे 3,000 पेक्षा जास्त कॅपॅसिटी आहे. तिथे 3,000 पेक्षा जास्त लोक एका वेळेस बसू शकतात. आणि हा शो दररोज रात्री 9 वाजता, तर कधी कधी 7 वाजता सुद्धा असतो. यामध्ये मोस्टली त्यांनी त्यांच्या हत्तींचं इम्पॉर्टन्स दाखवलेलं आहे आणि जादू किंवा वेगवेगळे भ्रम, थाई लोककथा यांनी दाखवलेल्या आहेत. आणि डिनर सुद्धा यांचं खूप सुंदर असतं. मोस्टली याची जी प्राइस आहे 2,500 ते 1,800 ऑनवर्ड्स आहे. एकदा जरी तुम्ही थायलंडचा प्लॅन करत असाल आणि त्यामध्ये तुमचं फुकेट इन्क्लूड असेल, तर नक्की तुमच्या यात हा शो असलाच पाहिजे. तुमच्या बकेट लिस्टमध्ये फॅन्टसी याचा शो हा असला पाहिजे. खूप सुंदर असा हा फॅन्टसी हा शो आहे.
त्यांचं किती सुंदर राजशाही थाट आहे. त्या सजावटीत 5 स्टार प्लस सी फूड आपल्याला अनुभव देखील मिळतो. एकदा मस्ट व्हिजिट आहे ही प्लेस. नक्की जायलाच पाहिजे. आता गेलं तर जेवायला लागेल. जेवण घ्यायचं का मग? चल जेवण घेऊ वेळ आहे. शोच्या आधीच आमचं डिनर होतं आणि अप्रतिम डिनर होतं. म्हणजे खूप ऑप्शन्स अवेलेबल होते. आईस्क्रीम पासून, पेस्ट्री पासून, व्हेज, नॉन-व्हेज, फ्रूट, सलाड खूप ऑप्शन्स अवेलेबल होते. आणि मस्त वरण भाताचा ऑप्शन आम्हाला मिळाला आणि वरण भात खाल्लाय मस्त. खूप पोटभर जेवलो आणि जेवण करूनच आमचं 9:30 वाजेचा शो होता. ऑलमोस्ट 4,000 लोक इथे बसू शकतील. इतकं मोठं हे बुफे आहे. म्हणजे जगातलं सगळ्यात मोठं बुफे रेस्टॉरंट आपण याला म्हणू शकतो. खूप मस्त प्लेस होती. म्हणजे खूप ऑप्शन्स होते. म्हणजे मी सांगूही शकत नाही आता एवढे वेगवेगळे ऑप्शन्स होते. मस्त ट्राय केलं आणि मग त्यानंतर सगळा शो बघितला. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट थायलंड सिरीज पार्ट 3 मध्ये. टिल देन बाय बाय. डू लाफ अँड लव्ह. थँक यू सो मच फॉर वॉचिंग.